महात्मा फुलेंची जयंती पहिल्यांदा 11 एप्रिल आहे आणि मग बाबासाहेबांची जयंती 14 एप्रिल आहे. 14 एप्रिलला. म्हणजे हे दोघेही तसे गुरु शिष्य. ते एप्रिल महिन्यातच जोडून कसे आले तो एक वेगळा भाग आहे. आणि तुम्ही ज्यांचा उल्लेख केला राहुल संस्कृती आहे ते देखील त्याच 9 एप्रिल 9 एप्रिल म्हणजे 9, 11 आणि 14 हा एप्रिल महिन्यातला हा एका नव्या विचारधारेच्या प्रवाहातले हे 3 महापुरुषांच्या जयंत्या आहेत. आणि या जयंत्या जेव्हा आपण साजऱ्या करतो तेव्हा मूळ मुद्दा जो असतो की त्या महापुरुषाला अभिप्रेत असणारा समाज विचार दर्शन घडावं हा त्याच्या पाठीमागची प्रेरणा असते. अगदी. पण आजकाल ते थोडंसं मागं पडत चाललंय आणि त्याला एक उत्सव सण परंपरा इव्हेंट्स याचं इव्हेंट मॅनेजमेंट याचं एक रूप आलेलं आहे. अगदी. आणि जेव्हा अशा प्रकारचं रूप त्याला येतं तेव्हा त्याला त्या महापुरुषातला मूळ विचार त्याच्यामध्ये हरवला जाण्याची शक्यता असते. त्या महापुरुषाचं जे काही तत्वज्ञान असेल विचार प्रणाली असेल ती थोडीशी बाजूला पडली जाण्याची शक्यता असते. आणि तेच आजकाल फुल्यांच्याही बाबतीत झालंय अगदी आणि बाबासाहेबांच्याही बाबतीत. त्यामुळं या दोन्ही महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणाऱ्या मंडळींना पहिल्यांदा आपण हे स्पष्ट सांगायला हवं की बाबा हे दोन्ही महापुरुष काही उत्सवाची प्रतीका नाहीत. अगदी बरोबर. ही एका मोठ्या मानवी लढ्याच्या मूल्याची प्रतीक आहेत. अगदी. एका संघर्षाची प्रतीक आहेत आणि तो संघर्ष पुढे नेण्याची प्रेरणा ही त्यांच्या जयंतीतून यायला हवी. तो त्यांचा मानवी हक्काचा लढा हा नव्या पिढीकडे परिवर्तित व्हावा अगदी हे त्या जयंती उत्सवातून प्रतीत व्हायला हवं.